नमस्कार. आज एक छान गोष्ट घडली आहे. खुश आहे मी, खूप खुश आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे गेल्या काही दिवसांपासनं महिन्यांपासनं मी सुट्टीवरती आहे. कारण मला बरं नाही आहे आणि आत्ता 1 तारखेपासनं आजपासनं मला जॉइन करायचं होतं. पण मग मला बरं नाही वाटलं. तर मग मी म्हटलं, की जेव्हा आपल्याला सांगायची वेळ येईल तेव्हा आपण सीनियर्सला सांगू, की मला 1 डे रिझाइन द्यायचं आहे. आणि मी आज जेव्हा मीटिंगचा कॉल झाला, तर कॉलवरती मी बोलले, की "सर मला असं वाटतंय, की मी रिझाइन द्यावं. मला बरं वाटत नाही आहे." सरांनी माझा शब्द पूर्णसुद्धा होऊ दिला नाही. त्याच्या आत ते बोलले, की "नाही, 1 महिना वाढवून घे." इतकं छान वाटलं मला. मला जाणवलं कुठेतरी, की आपल्या प्रामाणिकपणाची जाणीव किंवा आपल्या प्रामाणिकपणाने आपण जे काम करतोय त्या कामावरती कोणीतरी लक्ष देत असतं. आपण बऱ्याचदा आपला थकवा किंवा आपलं जे दुखणं आहे आपण त्याला धरून बसतो आणि असं वाटतं की नाही आता संपलं. म्हणजे मला तरी असं वाटलं होतं, की बस आता मी एकदा जॉब सोडला, की परत कधी जॉइन करेन काय माहीत नाही. यातनं मी कधी रिकव्हर होईल काहीच सांगता येत नाही. नाराज झाले खूप मी. पण सरांनी माझा शब्द पण पूर्ण होऊ दिला नाही आणि यासाठी ना त्याचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. जो माझ्या मागे सदैव आहे, माझ्या पाठीवरती सदैव त्यांचा हात आहे, सदैव स्वामींचा हात आहे आणि ही स्वामींचीच कृपा आहे, की आत्तासुद्धा मी जॉबलेस नाही असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, मला पेमेंट वगैरे मिळत नाही आहे, पण मग रिझाइन देणं म्हणजे अगदीच त्या कंपनीचा आपण हिस्साच नसतो तो, तर तसं नाही आहे. तर बरं वाटतंय. म्हणजे पुन्हा तेच स्ट्रगल, इंटरव्ह्यू वगैरे, वगैरे, तर ते नाही. बरं होण्याची वाट बघीन. अजून 1 महिना सुट्टी मिळाली आहे, तर मी खूप खुश आहे. आजच्यापुरतं इतकंच. बाय, बाय.